आज महाराष्ट्र थोडा थांबलेला आहे, कारण आज आपण निरोप देतो निर्णयांना धार देणाऱ्या, कामाला प्राधान्य देणाऱ्या आणि संकटातही न डगमगणाऱ्या नेत्याला, अजित पवार. काही माणसं जात नाहीत, ते त्यांच्या निर्णयातून जिवंत राहतात, असे अजित पवार. मातीतून जन्मलेला, काठेवाडीची माती, सहकाराची शिस्त आणि जबाबदारीची ज्याला जाणीव आहे, इथून घडला हा नेता. बारामतीने त्यांना विश्वास दिला आणि त्यांनी त्या विश्वासाला कामाने परतफेड करून ती दाखवली सुद्धा. मित्रहो, वारसा मिळतो, पण ओळख मात्र कामानेच टिकते आणि ती बनवावी लागते. आपण त्यांचे निर्णय पाहूया. जलसंपदाशी निर्णय. महाराष्ट्र दुष्काळाशी झुंजत होता तेव्हा अजित पवारांनी एक गोष्ट स्पष्ट केली. पाणी फक्त धरणात नकोय, शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलं पाहिजे. निर्णय त्यांनी घेतला. सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. कालवे, लिफ्ट इरिगेशन, पाणी वाटप यांना त्यांनी शिस्त लावली. रखडलेले प्रकल्प त्यांनी पूर्णत्वाकडे घेऊन गेले. लोकांना फायदा, शेतीला खात्रीशीर पाणी आणि पीक उत्पादन वाढलं. ग्रामीण भागात रोजगार त्या ठिकाणी वाढले. दुष्काळाची तीव्रता कमी झाली. मित्रहो, पाणी आलं की शेती वाचते आणि शेती वाचली की गाव तिथे उभं राहतं. योजना भाषणात नाही बरं का, जमिनीवर दिसल्या पाहिजे, हे अजितदादा पवारांचं मत होतं. कृषी आणि ग्रामीण निर्णयामध्ये सुद्धा अजितदादांचं कुणी बोट धरू शकत नाही बरं का. कृषी खातं असताना त्यांनी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवले. निर्णय कोणते घेतले तर सिंचन, पीक नियोजनावरती त्यांनी भर दिला. सहकारातून शेतकऱ्यांना बळ मिळाले. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी त्यांनी भर दिला. त्याचा फायदा काय झाला? लोकांचे उत्पन्न वाढले, खर्च कमी झाला, उत्पन्नात स्थिरता आली आणि स्थिरता आल्यामुळे स्थलांतराला आळा बसला. गावगावात विकास झाला. मित्रहो, शेतकरी मजबूत झाला की राज्य मजबूत होत असतं. प्रशासनातील त्यांची पकड, हो, भाषा मात्र त्यांची कडक होती, पण उद्देश मात्र स्पष्ट होता. काम वेळेत आणि योग्य दर्जाचं झालं पाहिजे. अधिकाऱ्यांवरती थेट जबाबदारी, वेळापत्रक, आढावा बैठक आणि फील्ड व्हिजिट. फायदा काय झाला? कामात विलंब कमी व्हायला लागला. निधीचा योग्य वापर व्हायला लागला. योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचू लागला. मित्रहो, संकटात गोड शब्द नाही, ठोस निर्णय लागतो. कडक शिस्त म्हणजे लोकहिताची हानी असते. मित्रहो, उपमुख्यमंत्री म्हणून लोककेंद्रित त्यांचे निर्णय पाहूया. विश्वासाचा ठसा आहे. मित्रहो, त्यामुळे निर्णय कोणते घेतले त्यांनी? अर्थकारणावर लक्ष, विकास प्रकल्पांना गती आणि शहरी ग्रामीण भागातील समतोल राखणे. लोकांना थेट फायदा झाला. पायाभूत सुविधांचा विस्तार वाढला, रोजगार निर्मिती वाढली, आर्थिक हालचालींना गती मिळाली आणि म्हणूनच पद संधीने मिळतं, पण पुन्हा पुन्हा हे विश्वासानेच मिळत असतं. मित्रहो, वेळ बदलते, सत्ता बदलते, नेतृत्व मात्र ओळखलं जातं. त्यांनी काही धाडसी निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. राजकारणात काही निर्णय धोकादायक असतात, पण तेच निर्णय दिशा बदलतात आणि दादांनी ते केलेले आहे. सकाळचा शपथविधी सर्वांना परिचयाचा आहे. कठीण काळात जोखीम घेणं हे दादांचा नेहमीचा पायंडा आहे. त्याचा लोकांना फायदा काय झाला बघा. स्थिर सरकार मिळालं, निर्णय क्षमता चांगल्या पद्धतीची झाली, विकास कामांना सातत्य मिळालं. धाडस नसेल तर इतिहास घडत नाही बरं का. धोका पत्करणारच दिशा ठरवत असतो. शेवटी एवढंच म्हणेन, आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी घेतलेले निर्णय आजही लोकांच्या आयुष्यात परिणाम दाखवताना दिसत आहेत. माणूस जातो, पण निर्णयांचे परिणाम जगत राहतात. ग्रामीण महाराष्ट्र असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, सगळ्यांच्या आठवणीत ते त्यांच्या कामातून जिवंत आहे. जिथे फायदा मिळेल, तिथे फायदा दिसतो, तिथे आठवण कायम राहते. मित्रहो, अजित पवार म्हणजे एक व्यक्ती नव्हे, निर्णय, शिस्त आणि लोकहिताची कार्यपद्धती. नेतृत्व संपत नाही, ते पुढच्या पिढीत उतरावं लागतं. आवडले ना आवडले, पण विसरले जाणार नाहीत. अजित पवार नाव नव्हे, लोकहिताचा अखंड अध्याय आहे. इथंच थांबूया. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.